लातूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। हा मोठा पाऊस जो आहे तो साधारणतः 12 तास लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळत होता। त्यामुळे जर आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना जे आहेत ते पूर आल्याची परिस्थिती आहे। आपण तावरजा नदीवर आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ओसंडून नदी ही पहिल्याच पावसामध्ये वाहते आहे। तर कर्नाटक सीमावर्ती भागातली जी गावं आहेत त्या गावांमध्ये देखील पूर सदृश्य परिस्थिती आहे। नेलवाड कासारशिरसी भागातली जी गावं आहेत त्या गावांमध्ये आणि शेतांमध्ये पावसाचं पाणी जे आहे ते घुसलेलं आहे। त्यामुळे शेतीचं माती वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। गावामध्ये जे ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ते अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली आलेले होते। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झालेली होती। उदगीरचं जर आपण लक्षात घेतलं तर उदगीरवरून लातूरकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर नळेगाव जवळ पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आलेली होती, कारण त्या घरणी नदीवर तिथे पुलाचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे। त्यामुळे हा पर्यायी पूल उभारण्यात आलेला होता आणि हा पर्यायी पूल जो आहे तो घरणी नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यामुळं उदगीरकडून लातूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि ही वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली। आणि रेणापूर तालुक्यामध्ये असेल, चाकूर, चिरंतपाळ या सगळ्या तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि ओढ्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। अगदी पहिल्याच पावसामध्ये ही स्थिती आहे, कारण हा पाऊस साधारणतः 12 तास सलग कोसळत होता आणि त्यामुळं तावरजा नदीचं हे चित्र आपण पाहत आहोत। अगदी पुराची स्थिती या नदीला आलेली आहे आणि ही नदी ओसंडून वाहते आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।